तुकार प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनशोत हनुमान महाराज की, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अक्षय गज खर उष्ट मिष्टान्ने भक्षिती तृणचर जळ प्राशिती प्राशिती क्षीर केले विचित्र भारद्वाजे। रामचंद्र भगवान की जय। जरा पुढे घ्या। गणेशाला नमस्कार करून, प्रभू रामचंद्राला नमस्कार करून, हनुमानजीला नमस्कार करून, ग्रंथकर्ते नाथमाऊलीला नमस्कार करून, सद्गुरू भगवान बाबाला नमस्कार करून, माऊली दादाला नमस्कार करून, या ठिकाणी आमचे जमलेले वाचक सूचक रामभक्त माता मावल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन दोन शब्द सांगतो। या ठिकाणी चमत्कार आहे, चमत्कार चमत्कार आहे। कारण रामायणामध्ये 2-3 ठिकाणी चमत्कार आहे, तर तसा हा प्रसंग चमत्कारिक आहे। जो संतांच्या सानिध्यात गेलाय, चमत्काराचा अर्थ आहे जो संतांच्या सानिध्यात गेलाय त्या ठिकाणी काहीच कमी नाही। नाथमाऊली ग्रंथ करते, तर नाथमाऊलीनं पण एकदा चमत्कार केलेला आहे, बरोबर आहे का नाही? नाथबाबा गंगेच्या किनाऱ्याहून घराकडे येत होते आणि एक मागासवर्गीयाचं लेकरू रडत होतं, पितरपाटी होती त्यावेळेस, आणि ते लेकरू रडत असताना नाथबाबांनी उचललं, कारण संताकडे उच्च नीच काही नेने भगवंत इथं यारे यारे लहान थोडे याती भरते नारी नर, याच्यावर बरं का अध्याय, याच्यावर आहे सारा अध्याय, याच्यावर आहे। आणि या ठिकाणी नाथांनी ते लेकरू त्याच्या घरी नेऊन दिलं। ते कुणीतरी समजा शूद्र जातीतला जाती माणसाने पाळल्यात, हेच पहिल्या अध्यायामध्ये येतं बघा रामायणाच्या पहिल्या अध्यायात जसं वागले तसं जातीत। आणि तेव्हाच ते ब्राह्मण वंशीय जे होते मनवादी ब्राह्मण आणि ब्रह्मदेवाची सृष्टी, हो विश्वामित्राची सृष्टी, ते मनवादी ब्राह्मण आणि साधे ब्राह्मण फरक आहे। माऊली नाथमाऊली हे मनवादी ब्राह्मण नव्हते, जात ब्राह्मण दाखविलेली शास्त्राने, आपल्याला काय घेणं देणं नाही, पण हे मनवादी नव्हते, हे सर्व समावेशक ब्राह्मण होते, बुद्धिवादी होते, बुद्धिवादी। आणि त्या ठिकाणी ते तिथं लेकरू नेऊन दिलं। लेकरू नेल्यावर तिथल्या भावतालच्या त्यांच्या भावकीनं बघितलं, भावकीला बेकार बरं का रामांजी आपण ऐकत नाही, कशासाठी ऐकायचं हे लक्षात ठेवा फक्त। आणि त्या भावकीनं बघितलं म्हणले शो असा असा करतोय होय, ह्या शब्दात आतापर्यंत शब्द वाहिले होते, पण ह्यो एकनाथ असा असा करतोय, ह्याचे पित्र जेवायला जायचंच नाही। वाळीत टाकलं राव, वाळीत टाकलं। लय इतका समाज बेकार आहे, त्या समाजाला किती शास्त्रानं सांगितलंय तरी समाज जागेवर येतच नाही। शास्त्रामध्ये, वेदामध्ये, पुराणामध्ये, प्रत्येक ग्रंथामध्ये समाजाविषयी, आणि मग वाळीत टाकलं। आणि ज्या दिवशी पित्र होते आमच्या नाथबाबाचे, त्या दिवशी नाथबाबा म्हणले तुम्ही नाही झाला तर तुमचे बाप आणि ते बाप तिथं आणले, कुणी सांध्यातून बघतोय, कुणी तसा हा चमत्कार आहे ना, बरोबर आहे का नाही? कारण संतांच्या सानिध्यामध्ये वसिष्ठ मुनी, भरत हा संत आहे, मी सतत सांगत असतो रामायणामध्ये 3 संत आहेत, सीतादेवी, भरत आणि हनुमानजी, ते 3 संत आहेत। दुसरे जे आहेत ना ते तुमच्या आमच्यात मोडत आहेत बघा, दुसरे जे लोक आहेत का हे सारे तुमच्या आमच्यात मोडत आहेत। तुम्ही इथं येतात का काहीतरी आपल्याला मिळावा ह्याच भावनेने ना, मला सांगा कोण खरंच म्हणतो की मला या मारुती रायाला आल्यावर दर्शनावर मी हनुमानजीला काहीच मागणार नाही, असा कोण म्हणतोय? कारण तुम्ही येतात, आम्हाला मुलं बाळ तरी आमचे सुखी राहावात, आमचा प्रपंच सुखामध्ये जावा, देवा आम्हाला सद्बुद्धी तरी दे, याचा प्रत्येकाच्या मनातली भावना लागा। आणि तो भरत त्या ठिकाणी निघालेला प्रभू रामचंद्राकडे, संशय फार बेकार येतं, घरचे लय बेकार येतं,
वसिष्ठ मुनीला संशय काढला त्याने, काय आहे कशासाठी आहे. पण ज्यावेळेस गुरुला पटतंय शिष्याचं तेव्हाच तो शिष्य खरा. बघा तुम्ही म्हणत असताना आपण खरे नाहीच. आपण देवाला पटलो पाहिजे, आपण देवाच्या जवळचे झालो पाहिजे, देवाजवळ गेलो पाहिजे किंवा देवाला आपण मान्य पाहिजे. माणसं तर कुणालाही मान्य येतं, त्याला काय अर्थ आहे का. वसिष्ठ गुरु भगवंताचा अवतार आहे, सप्त ऋषीपैकी ऋषी तर ते ब्रह्मदेवाचे पुत्र येतं. इतकं स्वल्प नाहीये, इतकं स्वल्प नाही. आपण लय चिल्लर येत खाली खाली. आपल्याला नाताने लिहिलेलं यमक कळत नाही. यमक ओवीचं तर आपल्याला काय कळायचं हो. त्या स्वर्गाचा विचार, त्या पंचपक्वानाचा विचार, त्या अन्नाचा विचार, त्या रंभा उर्वंशीचा विचार काय कळणार आहे. काहीच कळणार नाही. आणि त्या परिस्थितीमध्ये हे सर्वची सर्व त्या ठिकाणी पंक्तीला बसले. मग एक ओळी होऊन गेली. पृथ्वी तलातले लोक लय बेकार आहेत हे ऋषी मुनीला माहित आहे. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे का नाही. इथं बसलेच लोक काय आपण फार बेकार आहेत. आपण केव्हा बदलतो ती पत्ताच लागायचा नाही. तसंच पाठीमाग एक कथा निघालतीये जमदाग्नीची. आणि जमदाग्नीनं ती गाय आणली, कामधेनू गाय आणली. आणि येणारे जे हे भरत राजाच कुळातलंय ना, सहस्रार्जुनानं नेली. पण भरत बी राजाच, कारण राजा हा शब्द आलता बघाच्या ओळीमध्ये. राजाची परंपरा सांगितलेली, राजा हा शब्द आलता, ती परंपरा सांगितलेली. आणि त्या ठिकाणी सहस्रार्जुन राजा होता, त्याला खाऊन पिऊन घर घेणे ऐसे मांडले सहस्रार्जुने. पुढे परशु घाय हातपाय तोडणे बरी नव्हे थाट आपल्या रामायणामध्ये शक्तीमध्ये गोवी. अशा पद्धतीचं असणार. हे माणसं चांगले नाहीत, ऋषीली माहित आहे. हे मृत्यू तलावरले राजे चांगले नाहीत म्हणून त्यांची ती अवस्था केली. इथं जर काही केलं मग त्यावेळेस विनंती केली. भारद्वाज ऋषी फार मोठे आहेत, हे विभूती आहेत बरं का. साधू संत जे आहेत का, नाथ महाराज असेल, नामदेव महाराज असेल, ज्ञानेश्वर महाराज असतील, मोठे मोठे साधू संत आपल्या साऱ्या समाजामध्ये, गोरा कुंभार असतील, शांत सेना नावे असतील, हे विभूती ते विभूत्या. ह्यांचं एवढं पुण्य मोठं आहे की त्या पुण्यापुढं स्वर्गाला झोकावं लागतंय. आणि तसं या ठिकाणी भारद्वाज ऋषीने स्वर्ग झोकविला आहे. आणि स्वर्ग ज्यावेळेस झोकविला संध्याकाळचा टाइम होता बघा, लांब नाही मी सांगत, संध्याकाळचा टाइम होता. मग संध्याकाळी सर्वांना जेवण स्वर्गातल्या साऱ्या तिथं अश्वशाळा तयार झाल्या, साऱ्या शाळा तयार झाल्या, पटण शाळा झाल्या, हत्ती शाळा, गोडदर झाले, सारे तयार, राहण्याचे बसायचे मंडप झाले, खाण्यापिण्याची सोय झाली, पूर्ण झालं. तिथं रंभा उर्वंशी त्या कोण आहेत. भक्तीमध्ये रंगलेल्या माणसाला कुणाचीच आशा नाही. ज्याला देव मिळाला आहे, ज्याला भगवंत मिळाला आहे, ज्याला भगवंतानं जवळ केलेलं आहे त्याला आशाच नसते. आणि या ठिकाणी ओळीची पाठीमागे कोण की राम भक्ताला कामना विषय निष्काम होऊन गेले राम भक्त येतं. आणि निष्कामामुळं तुम्ही कितीही राम भक्ताला नटवण्याचा, कितीही राम भक्ताला घोळवण्याचा तुम्ही आला तिथं या ठिकाणी. कारण तुम्हाला कुणीही म्हणलं का नाही की आता असं वाईट कर्म करायचंय, आपल्याला उद्याच्या गुरुवारच्याला इथं हमला करायचा आहे, तरी तुम्ही करणार. जे राम भक्त आहेत ते हमला करणार इथं. बरोबर आहे का ना महाराज. आले जवळ बुधवार गुरुवार आहे आपला. माता मावले हो, विनंती माझी सर्वांना त्याच्यापासून जरा तुटक राहा. आपण एवढं 12 महिने रामायण जे ऐकत होत का, कशासाठी या वाईट व्यसनापासून तुटक राहा. कारण व्यसनामुळं जीवन, रामायण ऐकायचंच कशाला, नुसत्या आपल्या शरीरातले व्यसन गेले पाहिजे एवढा आपण त्या भक्तीचा विचार करू शकणार नाहीत. एवढी भक्ती आपल्याला होणार नाही. रंभा उर्वशीचा दुसरा अर्थ या ठिकाणी बुद्धी आणि तृष्णा या ठिकाणी लावलेला अर्थ व्हायलाय. जे साधक आहेत, जे भक्त आहेत, जे निश्चिम रामाचे भक्त आहेत, त्या ठिकाणी बुद्धी आणि तृष्णा खलास. बुद्धीचा निश्चय असतो, तृष्णेची वासना ती सारा खलास होतं, निष्काम होतं. आणि निष्काम चलता चलता त्याच तरह उर्वशीने सांगितलं, मेन देवांगाने सांगितलं की आजचे दिवस आहेत, कारण साधूची वृत्ती आहे, पुन्हा रामाकडे जायचंय. या असणाऱ्या या ठिकाणी भारद्वाज ऋषीने आम्हाला तुमच्या सेवेसाठी आजच चाललेलं आहे. हे
संताचा महिमा आहे आणि संताचा महिमा सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. एक दिवस जरी संताच्या संगतीत गेलोत ना तरी आपल्या जीवनाचा उद्धार होतोय. तसं या ठिकाणी भरत असतील, शस्त्रगुण असतील, अयोध्येचे इथं काय सांगितलेलं आहे? माणसं तर नाही, उटाड येतं, गाढवं येतं, घोडे येतं, पशु येतं, पक्षी यांना त्या ठिकाणी उद्धार झाला. प्रभू रामचंद्राची संगती त्यांचा उद्धार होत असेल तर आपला का व्हायचा नाही? या दृष्टीनं आपण रामायण ऐकायचं, त्या दृष्टीनं आपण विचार करायचा आणि त्या दृष्टीनं जीवनामध्ये सुख घेण्यासाठी रामायण ऐकायचं. आनंद पाहिजे अशा पद्धतीचं इथपर्यंत आलेली कथा आहे. चला, वाल्मिकी रामायणात स्वर्ग भोग लिहिले बहुत, ती तुका नाही वाढविला ग्रंथ, सकळी अर्थ बोलिल. श्रोत्याविषयी बोलली, श्रोत्याला सांगितलेली आहे नाथाने. वाल्मिकी रामायण 100 कोटी श्लोकाचं आहे. त्याच्यामधले आपल्या ह्याच्याला 33 कोटी झाले तर वरी काय असेल 33 ला काय घेणं देणं. त्याच्यामध्ये या भारतामध्ये अनेक रामायण तयार येतं. त्याच्यामध्ये या भोगाचा किंवा या पाहुणचाराचा, कुणाचा पाहुणचार होता? भारताच्या गावच्या लोकांचा पाहुणचार. ज्या ठिकाणी भक्ती आहे त्या ठिकाणी भरत आहे आणि भरत जिथं असेल तिथं साधू संत येतं आणि साधू संतांचा आदर सत्कार भगवंत करतोय, देव करू शकतो, महात्म्य करू शकतात. ही अशी पद्धत आहे. आणि तो जो विस्तार होता ते जे मी सविस्तर सांगितलेलं आहे त्या वाल्मिकी ऋषी रामायणामध्ये तेवढं माझ्या बुद्धीप्रमाणे मी सांगितलं असं त्या ठिकाणी नाथ माऊली श्रोत्यांना विनंती करतायत. चला, भारध्वजाचं परमज्ञान स्वग्रही क्षणे धरोनिया ध्यान, उच्च घ्या जरा. स्वर्ग भोगा कर सुना केले पूजन समजता. कारण ज्ञान पाहिजे, तेवढा अधिकार पाहिजे, तेवढ्या विभूत्या पाहिजेत. आपल्याला कसलाच अधिकार नाही. बघा ना, माऊलीचा अधिकार कसा आहे ते पाठीवर मांडे बांधलेत, नाथाने स्वर्गातले पित्र आणलेत. हे मोठे माणसं आहेत, हे विभूत. कारण त्यांनी हे आपल्याला सांगितलंय असं तरी थोडं थोडं राहा, असं तरी थोडं थोडं राहा. आपण थोडं बी राहत नाहीत, कसंच राहत नाहीत. आणि त्या अधिकारा जया जैसा अधिकार तैसा अधिकार आहे त्यांचा. आणि त्या भारद्वाजाचा अधिकार होता स्वर्गातली संपत्ती आणायचा, स्वर्गातली. मला सांगा, भारद्वाज वनामध्ये राहत होते, गरीब होते का? या गोष्टींवर विचार करा. गरीब होते? नाथमाऊली गरीब होते? माऊली गरीब आहेत? ज्यांनी स्वर्गातली संपत्ती आणू शकते त्यांना आपण वनवासी का म्हणायचं? कारण ते विरक्त झालेले. विरक्त वृत्ती आहे, निस्सीम वृत्ती. देवाला काम करावं लागतंय, तुम्हाला आम्हाला तर करावंच लागेल साधू संतांचं, याच्यामध्ये नवल नाही. अशा पद्धतीचं ते असणाऱ्या भारद्वाजाचं त्या ठिकाणी ज्ञान होतं. रावरंक समान भारध्वजे केले पूजे, ऐश्वर्य करिता सकळ जन भरत शत्रुघ्न विस्मी. त्या ठिकाणी राजा असो नाही तर सर्वसामान्य त्या अयोध्या नगरीतला एक सेवक असो, तिथला पशु असो नाही तर पशु असो, पक्षी असो, या सर्वांची समानता आहे. कारण संताला सारे समान दिसतात. संताकडे गेल्यावर सर्व संतांची दृष्टी समान पडते. हा राजा आलाय, हा विद्वान आलाय, तो अज्ञानी आलाय, याच्याकडे काहीच संत पाहत नाहीत. संत फक्त सर्वाला आपल्यासारखं कसं करतील आणि या सर्वाला पद्धतीनं कसं, या पद्धतीनं संतांची कृपा झाल्याशिवाय देव पाहायला मिळत नाही, नाहीतर देवाकडे जाताच येत नाही. चला, या